आज आमच्या पेटाऱ्यातलो गणपती गजानन आमका पावलो असे उद्गार दशावतार कलावंतांच्या मुखातून येत आहेत। कारण आज खऱ्या अर्थानं दशावतार कलाकारांची चळवळ सार्थ ठरली आहे। कारण या कलावंतांच्या खऱ्या भावना शासन दरबारी मांडण्याचं काम माननीय आमदार निलेश राणे यांनी केलंय आणि यामुळेच आता दशावतार कलेसह इतर कलांना मिळणारे अनुदान आता 2,22,00,000 रुपयांवरून 4,40,00,000 रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। हे 4,40,00,000 रुपयांचं अनुदान फक्त दशावतारासाठीच नाहीये बरं का, तर नमनखेड, जाखडी तसेच धुळे जळगाव परिसरातील वही गायन आणि पूर्व विदर्भातील झाडीपट्टी रंगभूमी या 4 पारंपरिक लोककलांचाही नव्या अनुदान पॅकेजमध्ये समावेश करण्यात आलाय। जाणून घेऊयात नेमक्या कोणत्या घोषणा मंत्री आशिष शेलार यांनी केल्यात। कोरोना काळात दशावतारी कलाकार दत्तप्रसाद शेणे यांनी पुढाकार घेऊन ऑनलाईन पद्धतीनं स्थापन केलेली पारंपरिक दशावतार कलाकार बहुउद्देशीय संघ ही समिती कलावंतांच्या प्रश्नांसाठी झटत होती। यात अनेक दशावतारी कलावंतांनी सहभाग घेऊन आपल्या कलेला शासन दरबारी नेण्यासाठी प्रयत्न केले। असाच प्रयत्न गेल्या वर्षी 26 मे 2025 रोजी सांस्कृतिक कार्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत झाला। मध्यंतरीच्या काळात दत्ताजी सामंत, दादा साहिल, देवेंद्र सामंत यांच्या पुढाकारानं निलेश राणे यांची भेट घेऊन कलाकारांनी आपले प्रश्न त्यांच्या समोर मांडले होते। ओळखपत्र देणं, त्या सर्व कलाकारांच्या नोंदणीसाठी स्वतंत्र व्यवस्था उभारणं, तसेच समिती स्थापन करणं आणि आवश्यक GR काढणं यासह अनेक मुद्द्यांवर सहमती झाली होती। परंतु त्यातल्या काही समस्यांचं निराकरण जरी झालं असलं तरी मुख्य समस्या आजपर्यंतही तशाच आहेत। यात पुन्हा एकदा दशावतार कलाकारांनी एकजूट दाखवून आपल्या व्यथा माध्यमांसमोर मांडल्या आणि याची दखल घेत 5 जुलै 2026 रोजी कणकवली येथे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नितेश राणे यांनी सर्व कलाकारांची भेट घेतली। यावेळी या सर्व कलाकारांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली आणि शेवटी 8 जुलै रोजी आमदार निलेश राणे यांनी विधान भवनात झालेल्या पावसाळी अधिवेशनात या आपल्या दशावतारी कलाकारांवर होणाऱ्या अन्यायाचा पाढा वाचला। यावेळी निलेश राणे यांनी दशावतारी कलाकारांच्या अपूर्ण राहिलेल्या मागण्यांबाबत नाराजी व्यक्त केली। याशिवाय अधिकारी जिल्हा स्तरावर जाऊन याची दखल का घेत नाहीत असे सडेतोडपणे विचारत अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षपणे जात शिबिरे घेऊन या कलाकारांची स्वतः नोंदणी करून घ्यावी अशी मागणी केली। याशिवाय शासनाचे अनेक पुरस्कार कलाकारांना मिळतात, पण दशावतारासारख्या समृद्ध कलेसाठी शासनाचा एकही पुरस्कार नाही, याशिवाय कोणतेही शासनाचे महोत्सव नाहीत, याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। यानंतर सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी आमदार निलेश राणे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देत महत्त्वाच्या घोषणा केल्या। यात पहिली महत्त्वाची घोषणा म्हणजेच लोककला पॅकेज दशावतार शिफारसीसाठी जी राज्यस्तरीय समिती नेमण्यात आली आहे त्यात देवेंद्र नाईक, दत्तप्रसाद शेणे, संतोष रेडकर, राजाराम धुरे आणि शरद मोचेमाडकर या कलाकारांचा समावेश करण्यात येणार असल्याचं मंत्री आशिष शेलार यांनी जाहीर केलं। यानंतर 1 जानेवारी 2008च्या शासन निर्णयानुसार लोककलांना भांडवली व प्रयोगात्मक अनुदान दिले जाते, मात्र अनुदानाचा लाभ कलाकारांच्या अकाउंटमध्ये थेट पोहोचत नाही। यासाठी आता दशावतार लोककलेसोबत इतर लोककला अनुदानाची रक्कम 2,22,00,000 रुपयांवरून 4,40,00,000 रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। यात दुसरा महत्त्वाचा निर्णय म्हणजे दशावतार कलेसाठी येणाऱ्या निधीमधून निम्मी रक्कम थेट कलाकारांच्या अकाउंटमध्ये तर उर्वरित रक्कम नाटक कंपनीच्या मालकाला देण्यात येणार आहे। या संदर्भातील GR येत्या 15 दिवसांत काढण्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी स्पष्ट केलंय। याशिवाय राजर्षी शाहू महाराज वृद्ध कलाकार मानधन योजनेत पात्र दशावतार कलाकारांचा समावेश करण्यासाठी जिल्हास्तरीय समित्यांमार्फत कार्यवाही करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। तसेच विभागीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कलाकारांची स्वतंत्र नोंदणी, जिल्हा स्तरावर प्रत्यक्ष पडताळणी करून या लोककलावंतांना ओळखपत्र देण्याची प्रक्रिया आम्ही लवकरच सुरू करू असे यावेळी जाहीर करण्यात आलंय। आता तुम्ही म्हणाल एवढ्या गोष्टी दशावतार कलेसाठी त्या कलाकारासाठी का कराव्या, पण ह्याला कारणही तशीच आहेत। संपूर्ण सिंधुदुर्गासह मुंबई आणि गोवा राज्यातही सादर होणारी ही एकमेव लोककला जी गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या कोकणची परंपरा जपत आली आहे। कोणताही कार्यक्रम असो किंवा आनंदाचा क्षण, दशावतारी नाटक सादर झालंच पाहिजे। ही कला जपली आहे अर्थातच रसिक प्रेक्षकांनी, पण त्यापेक्षाही ही कला जपण्यात मोलाचा वाटा आहे तो अनेक ज्येष्ठ, कनिष्ठ आणि तरुण कलाकारांचा। कारण दशावतार ही लोककला जरी असली तरी तो व्यवसाय आहे।
यात अनेक कलाकार आपल्या उपजीविकेसाठी काम करतात, पण यातून मिळणारे पैसे संपूर्ण कुटुंबाचा भार उचलू शकत नाही एवढंच. पण तरीही ही कला जिवंत राहावी, आपल्यातल्या कलाकाराला न्याय मिळावा, यासाठी हे दशावतारी कलाकार कोणताही विचार न करता अजूनही या कलेला जगाच्या नकाशावर नेण्यासाठी काम करतायत. पडद्यासमोर दिसणारी ही लोककला परंपरा जपणारी जरी असली तरी या कलेच्या पडद्यामागची मेहनत खूप कठीण आहे. या नाटकांच्या तालमी होत नाहीत, तर इथे प्रत्येक कलाकार हा स्वतःची स्क्रिप्ट स्वतः तयार करतो. आध्यात्मिक पौराणिक पुराणांचा अभ्यास करून वर्षानुवर्षे वाचन करून हा कलाकार ह्या कलेसाठी तयार होत असतो. इथे राजाची भूमिका साकारायला मिळण्याचा प्रवास हा जेवण करणाऱ्या गडीपासूनच सुरू होतो. रंगमंचावर दिसणारा तो राजेशाही थाट साकारायला सुद्धा हजारो रुपयांचा खर्च असतो. मग एवढ्या सर्व गोष्टी असताना आपला कलाकार सरकारी अनुदानापासून योजनांपासून वंचित का राहावा? या सर्व महत्वाच्या घोषणांनंतर संपूर्ण दशावतार कलाकारांकडून माननीय नितेश राणे, निलेश राणे आणि आशिष शेलार यांचे आभार मानण्यात आले. या सर्व निर्णयांची अंमलबजावणी लवकरात लवकर होईल अशी आशा आता सर्व कलाकारांकडून व्यक्त केली जाते.